देवाजवळ काय प्रार्थना करताय? नाही हो, नाही. आणि काय हो, आताचे बाहेर गेले ते की साहेबच होते ना? हो, तेच होते. ते त्यांचे यांचं काय काम होतं म्हणूनच आले. आईकडेच ना? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? काय नाही. अनिमेश कुठे आहे ना, आत आहे. पाठवतात. परमेश्वरा, वहिनी साहेबांचं पाऊल वाकडं न पडो, नाहीतर. अरे माझ्या सोन्या, काय रे, काय करत होतास? काय नाही, कपडे चेंज केले, आता खेळायचं. काय बघायचं का? काय म्हणतात तू एवढंच ना, पण तुझी बुद्धी मात्र महान. खरं सांगू बरं का, तुम्ही तिच्याशी लग्नच करून टाका ना. होय महाराजा, आता तुम्हाला घेतो आणि सरळ तिच्या माकडे जाऊन सांगतो की आम्ही मागणं घालायला आलोय. कोणाचं नाही, कोणाला बोल, कोणाला? तुझ्या सखू काकूला लग्नाचं मागणं घालायला आलोय. या ना एका पायावर. अरे राजा, एका दोन पायावर. पण काय रे, तुला एक विचारू? विचारा. तू इथे आलास तेव्हा घरी कोण होतं? विकी अंकल आईशी काहीतरी बोलत होते. अच्छा. काय रे पद्या, अरे होतास कुठे एवढ्या दिवस? मी सांगू बाबा, त्या सगळीकडे. आणि मी हल्ली तू फार गाव चल जा खेळायला. ठीक आहे, बाय काका. बाय. हो भाई, हो काय चाललंय हे? मला काय पण समजत नाहीये. राग म्हणून घेऊ नका, पण तुमचा तो फॉरेनचा मित्र आल्यापासून तुम्ही धड कामाला सुद्धा जात नाहीत. तुम्ही दारू प्यायला शिकलात. भाई, ही लक्षणं मला काही ठीक दिसत नाही. माणसानं व्यसनं करावी, पण ती बेतानेच. हे तुम्हाला माझ्यासारखी सांगणं म्हणजे माझ्या फार बोलतोस तू. अरे हो हो, मी विकी बरोबर पितो, पण एखाद्या बेवड्यासारखा नाही. आणि विकी माझा दोस्त आहे, फार उपकार आहे त्याचे माझ्यावर. आणि तो मला आपल्याबरोबर परदेशात नोकरी सुद्धा देणार आहे. आणि त्याच्या या आश्वासनावर तू विश्वास ठेवलास. असो, अरे आपल्या घरात दारूच्या थेंबालाही कोणी स्पर्श केला नव्हता. आणि तू सुमित्रा गेली तेव्हा मलाही दुःख झालं होतं. माणूस पितो तो आनंदाच्या भरात किंवा दुःखाच्या भरात. पण सुमित्राच्या जाण्याने मी जर दारूवर स्पर्श केला असता तर आज मी जिवंत तरी राहिलो असतो का? दादा, तू सुद्धा मला लेक्चर सुरू अरे त्या एक दोन पार्टीमध्ये दारू का घेतली म्हणून मी काय व्यसनाधीन झालो? मी तुला व्यसनाधीन झाला असं म्हणत नाही, पण त्याच मार्गावर मात्र तू नक्की चालत आहेस. कारण आधी तू कामावर नीट जात नाहीस. अरे अशोक, तुझ्यात किती बदल झाला. तू जरा शांतपणे विचार कर. दादा, तू बस झालं तुझं तत्वज्ञान. अशोक अशोक पाहिलंच पर्या, कुणालाही चांगलं सांगावं तर त्याला ते वाईटच वाटतं. काय करणार दादा, हल्लीच्या जगाचा नियमच आहे तो. जाऊ दे, तुझं कसं चाललंय? हो दादा, येत्या महिन्यात मी सखू बरोबर लग्न करतोय. अरे वा, आनंदाची बातमी. आनंदाची बातमी? कसली आनंदाची बातमी? अरे पद्या आणि सखू लग्नाच्या वेळी धडकणार. अरे वा पद्या, एकदम सुपर फास्ट प्लॅन केला. सुपर. तुमच्यासारखी आमची गाडी लोकल थोडी आहे. बरोबर, तुम्ही बसा, बोलत मी आलो. ठीक आहे. आमची गाडी लोकल काय? मग हा त्या दिवशी तुमच्या आणि पल्लवी त्यांची भेट घालून दिली तेव्हा फक्त एकमेकाची तोंड बघत बसला. आता कुठे फिरायला जात आहे. अरे प्रेम हे असंच असावं, साधं सरळ भावनाप्रधान. अजिबात नाही. माझं प्रेम कसं आहे माहितीये? कसं? वर ढगाला लागली कळ आणि पाणी थेंब थेंब गेलं. थेंब थेंब नाही, पाणी पदामध्ये गेलं. मला ना तुला विचारायचंय. बोला. अरे हल्ली बाईचं काय चाललंय? काय सांगायचं, त्याचा तो फॉरेनचा मित्र आलाय ना, त्यांना उठसूट बारमध्ये घेऊन बसतो. पण अशाने तो आपल्या आयुष्यात उद्ध्वस्त करून तरी घेईल ना रे. तर आपण तरी काय करणार? बरं,
महत्वाचं काम आहे तो मी करून येतो पण हा या विषयावर आपण नंतर बोलू